सो आम्ही काल संध्याकाळी या हॉटेलला पोचलो आणि इथे आम्ही आता आहोत. ते सगळे नारळाचे झाड आहेत. काल संध्याकाळी आम्ही काहीतरी 6-6:30ला पोचलो. तर ऑलमोस्ट सगळा अंधार झालेला. तर आम्ही थोडं बीचवरती गेलो, तर जेवून झोपून गेलो. तर इकडच्या मी आता तुम्हाला गोष्टी दाखवतो. थोडा खूप काय काय ते. पहिलेच हा बघा, हा इथे खूप मोठा कोंबडा. हा सकाळी 4 वाजेपासून आरवतोय. काल याला मी झोपून नाही दिला म्हणून आज आणि मला झोपून नाही दिला. म्हणजे काल रात्री हा झोपलेला, मला सातवत होतो. असं बघतो. आणखी इथे असे झोपायला ह्याला काय बोलतात मला नाही माहिती. हे असं झोपायला इथे आहे. आणि हे छोट्या पोरांना चढायला याच्यावरती. आणि हे एक स्तंभ आहे ज्याच्यावरती हा कावळा बसलाय. बाकी तर सगळे नारळाचे झाड आहेत. नुसती नारळाची झाडं, नारळाची झाडं, नारळाची झाडं. एक हे पण आहे असं बनवलंय. झोके थोडेफार बघा. आई उठलेली आहे. आम्हाला काल झोपायला खूप उशीर झाला. जेवण समुद्रावर जायचं. समुद्रावर आम्हाला खूप सारे शूट करायचे. आणि आज दिवसभर फिरायचंय. रेवदंडा, अलिबाग आणि ते उद्यान आहे सावरकरांचं. कोणचं? वीर सावरकरांचं अलिबागला आहे ते उद्यान. ते आणि हे काय तिकडे मंदिर आहे, चौलचं मंदिर, गणपती मंदिर तिथे. आणि काशीद बीच, नागाव बीच, असं बरेच बीच आहेत. तर थोडं फिरूया आज. काल संध्याकाळी काही बीच वरती भेटला नाही. रात्र झालेली ऑलरेडी. आपण आलो. आता आपण जाऊया बीचवर. बघा सकाळी 4 वाजल्यापासून आरोग्य तो 4 की 3 वाजल्यापासून. काल मी त्याला झोपून नाही म्हणून त्याने विप्लवचा बदला घेतला. ये जरा बघूया त्याला. तर आता मी बेसिकली घराला आमच्या रूमला टाळा लावतो. मला आई पप्पा सोडून गेले. ते मला फ्रेश व्हायला थोडा टाइम लागत होता. बघा हा आमचं घर आहे. आम्ही टाळा लावतो. मला फ्रेश व्हायला टाइम लागत होता, तर ते मला सोडून पुढे निघाले. तर मी पण फटाफट जातो. नाही, एका हाताने लॉक लागत नाही. लॉक लावलेला आहे आणि आता आपण चाललोय बीचवर. किती 8 झाले. 8:09 झालेत. चला पळूया. माझा बीच वर्कआउट झाल्यावर मी परत आमच्या रूम वरती आलो. मग तयारी करून आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशन कडे निघालो. रिक्षात बसून आम्ही कोरलाई लाईट हाऊसच्या दिशेने निघालो. तर लाईट हाऊसच्या आत घुसताच आम्हाला 2 लहान लहान कुत्र्याचे पिल्लू दिसले. हा कुत्रा बाहेर हे कुत्र्याचे डोळे बा वेगळेच आहेत, सफेद.
अच्छा बघायचं तिकडे एक्झिट आहे. हे लोकांनी इथून नवीन रस्ता बनवलाय असा. तो रस्ता तिथे उतरतो त्यांचा. तर आता आम्ही कोरलेच्या लाईट हाऊसवर आहोत. 10 रुपये तिकीट आहे इथे, पण वर्थ आहे 10 रुपये तिकीट मध्ये ना. समोर सगळं समुद्राचा नजारा दिसतोय, खडका आहे आणि वरती तो कोरलाईचा किल्ला आहे. वरती यायला खूप छान म्हणजे शिड्या आहेत वरती यायला. शेवटला यायला, शेवटच्या लोकांवर यायला जरासं आहे चिंचोळा रस्ता आहे, पण येऊन छान वाटतं, मस्त वाटतं. ऊन पण नाही जाणवते. लाईट हाऊस पण दाखव बेटा. हा समुद्राच्या रिंग्या रिंग्या आहेत ना. हा रे, ह्याची फळं असतात ना, ती साबणासारखी असतात. त्याला फेस निलगिरीचं झाड आहे. हा, मग त्याची फळं असतात ना, त्याला फेस येतो. मग ते हे लावतात कपड्यांना, केसाला, केस धुवायला, अंग धुवायला. गावी तेच साबण आम्हाला. रायगड जिल्हा आहे ना, सगळं इकडे तेच. आम्ही गेलो ना, मी वरती फोर्टवर गेलो ना, पण आम्ही थोडस असं फिरलो. आई बाप्पा माझ्या आणि बोर, इथे खूप बोर आहेत. आई बाप्पा माझ्या म्हातारे झाले. नाही म्हाताऱ्याचा प्रश्न नाही, पण आता उन्हाचा टाइम झालं ना, जेवणाची पण वेळ झाली. अजून जायचंय काशीद बीचला. लाईट हाऊस पाहिलं आम्ही. लाईट हाऊस बघून थोडस इथे समोर आहे बघा लाईट हाऊस. हा लाईट हाऊस. आता काशीला जायचं उन्हातून. हा चल, हा फिरून जाऊया. इथे जवळच तर काशीत आता वाटेत पुढे थोडस गेलं. जसं की तुम्ही ऐकलं, आता काशीद बीच वरती भेटू आपण. चला बाय. तर आता आम्ही चाललोय काशीद बीचला आणि उद्या आमची परत शिरोर आहे. विचार करतो हे जे आम्हाला तिकीट भेटलंय वरती यांनी दिनांक नाही लिहिली. आम्ही विचार करतो की मी उद्या हाच तिकीट घेऊन सकाळी या म्हातारीला घरी पाठवून येईल, हा गड चढेल आणि ब्लॉग बनवेल त्याचा. आणि तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचवेल, जे की माझी जन्मसिद्ध काय बोलतात अधिकार ड्युटी. सो बाकी गोष्टी मला रेकॉर्ड करता आल्या ना, कारण की माझी स्टोरेज खूप फुल झालेली. आणि तेवढीच होती सेकंड डेची जर्नी. पुन्हा भेटूया लास्ट पार्ट ऑफ अलिबागमध्ये.